नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आठवड्याचा हा पहिला दिवस आणि आपण बघतोय घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसत आहेत. त्यात आपण सुरुवात करतोय रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या बातमीने. कारण रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले जे ते सुरूच आहेत आणि यामध्ये रशियानं आपण जर पाहिलं तिथली राजधानी असलेल्या कीव शहरावर अनेक हल्ले केले. कीवमधील डिमडोव गावात देखील रशियानं बॉम्ब मिसाईल हल्ले केल्याचं कळतंय आणि या हल्ल्यामध्ये या गावाचं मोठं नुकसान झालंय. यामध्ये अनेक घरं जळून खाक झाली आहेत. Був цей страшний спалах, і потім нас пронизала ця хвиля вибухова. Ще горить часто. रशियाच्या हल्ल्यामध्ये खार्किवचं मोठं नुकसान झालंय. पूर्व खार्किवमध्येही प्रचंड नुकसान झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. खार्किव हा जवळपास 1.5 कोटी लोकसंख्या असणारं शहर. मात्र आता रशियाच्या हल्ल्यानंतर या शहरात केवळ आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत आहेत. रशियाने युक्रेनच्या अनेक रहिवासी भागांमध्ये हल्ले केलेत. गोस्टोमेल या गावात देखील रशियानं हल्ला केला होता आणि या हल्ल्यानंतर या गावातील अनेक घरं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत आणि या आगीत ही घरं जळून खाक झाली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना बेघर व्हावं लागलंय. रशियाकडून केले जाणारे हल्ले अद्याप त्याच तीव्रतेने सुरू आहेत. रशियन सैन्य युक्रेनमधील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये कूच करत आहे. रशियन सैन्य युक्रेनमध्ये शिरत असल्याचा सॅटेलाइट व्हिडिओ समोर आला आणि यामध्ये रशियाचे रणगाडे आणि सैन्य युक्रेनच्या दिशेनं जाताना दिसतंय. रशियाच्या हल्ल्याला युक्रेनियन सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. युक्रेनच्या 5 याच प्रत्युत्तरावेळी रशिया आपली अनेक शस्त्र टाकून दिल्याचा व्हिडिओ जो आहे रशियाने तो समोर आला आणि युक्रेननं रशियाच्या अनेक शस्त्र जी आहेत ती नष्ट केली. रणगाडी देखील नष्ट करण्यात आले. रशियानं नुकतंच त्यांच्या सैन्याचं युक्रेनमधील ऑपरेशन दाखवण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. कीवमधील रशियाचे शस्त्र रणगाडे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. कशा प्रकारे रशियाकडून युक्रेनवर हल्ले केले जात आहेत हे या व्हिडिओमधून दिसतंय. कीवपासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्टोयांका शहरात देखील बॉम्ब हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालंय. सर्वत्र केवळ धुराचे लोट दिसत आहेत. तर दुसरीकडे इर्पिनमध्येही रशियाकडून हल्ले केले जातात आणि युक्रेनियन सैन्य त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांनी इतर निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर केलंय. रशियाच्या हल्ल्यानंतर खार्किवमध्ये काय परिस्थिती आहे ही दाखवणारी अनेक दृश्य समोर येऊ लागली आहेत. खार्किवमध्ये देखील हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालंय. खार्किवमधील स्पोर्ट्स सेंटर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. Посмотрите, что осталось. Вот прямое попадание конструкции я скинула на 20 метров от здания. युक्रेनमधील विनिटसिया शहरातही मिसाईल हल्ले झाल्याचा व्हिडिओ एका युक्रेनियन नागरिकाने शेअर केलाय. सुदैवानं हे मिसाईल शेतात पडल्यानं काही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. खार्किवमध्ये युक्रेननं रशियाचं एक युद्धविमान पाडल्याचा दावा नागरिकांनी केलाय. खार्किवमध्ये एक युद्धविमान पडल्याचा व्हिडिओ समोर आलाय. आकाशातून आगीचा गोळा पडावा अशा प्रकारे युद्धविमान जमिनीवर कोसळलं. खार्किवमधील नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केले.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी देशातील 6 शहरांना हिरो सिटी ही पदवी देऊ केली आणि यामध्ये खार्किव, चर्निव्हिव, मारियापोल, खेर्सॉन, होस्टेमेल आणि वोल्नोवाखा या शहरांना ही पदवी देण्यात आली आहे. या शहरांवर रशियाकडून जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अशाच प्रकारे सोव्हिएत युनियनच्या 12 शहरांना ही पदवी देण्यात आली होती. युक्रेनच्या दक्षिणेला असलेल्या मारियापोल शहरात रशियन सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आलेला आहे. रशियन सैन्याकडून करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये शहरातील सुपर मार्केट जळून खाक झाले. अनेक रहिवाशांनी शक्य तितक्या वस्तू जळत्या इमारतीतून काढून वाचवल्या. रशियाने युक्रेनमधील चर्निव्हिव शहरावर जोरदार हल्ला केला. या शहराचं प्रचंड नुकसान झालं. युक्रेनियन प्रसार माध्यमांनी हल्ल्यानंतर चर्निव्हिवमध्ये काय परिस्थिती आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. आपली घरं डोळ्यांदेखत जळताना बघून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. अनेकांनी हल्ल्यानंतर कसाबसा आपला जीव वाचवत घराबाहेर पळ काढला. मात्र आता हे नागरिक बेघर झाले. युक्रेनियन सैनिकांनी रशियाचं लष्करी विमान पाडलं आणि हे विमान युक्रेनमधील रहिवासी भागात पडलं. मात्र त्यामुळे अनेक घरांना आग लागली आहे. अनेक घरं आगीच्या बक्षस्थानी आल्याने जळून खाक झाली आहेत. आपली जळणारी घरं पाहून नागरिकांना अश्रू अनावर झाले. रशियाच्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी खेर्सॉनमधील नोवा काखोक्वामध्ये शेकडो नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलं. रशियानं सर्वात आधी नोवा काखोक्वाचा ताबा मिळवला होता आणि याचाच विरोध करण्यासाठी युक्रेनियन नागरिकांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी नागरिकांनी युक्रेनचा ध्वज फडकवला आणि रशिया विरोधात घोषणाबाजी केली. रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रशियातही आंदोलनं सुरू आहेत. रशियातील मॉस्कोमध्ये 2000हून अधिक नागरिकांनी एकत्र येत या युद्धाचा निषेध केला आणि यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. युक्रेनमधील मारियापोलमध्येही नागरिक रशियन सैनिकांना भिडले. युक्रेनियन नागरिक कोणत्याही शस्त्रांशिवाय रशियन सैनिकांसमोर आले आणि त्यांचा निषेध केला. यावेळी रशियन सैनिकांकडून गोळीबारही करण्यात आला. यामध्ये एका आंदोलकाच्या पायाला गोळी देखील लागली. मात्र तरीही युक्रेनियन नागरिकांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याविरोधात जगभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात. जर्मनीतील हॅम्बर्गमध्येही हजारो नागरिकांनी एकत्र येत रशिया विरोधात आंदोलन केलं. हजारो नागरिक एकत्र जमले होते आणि यावेळी रशिया विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आपण पाहतोय की रशिया युक्रेन युद्धाचा आजचा 12वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनच्या अनेक शहरांवरती हल्ले सुरूच आहेत आणि रशियाकडून युक्रेनच्या अनेक शहरांवरती रॉकेट हल्ले केले जात आहेत. तर दुसरीकडे आज युक्रेन आणि रशिया यांच्यात तिसऱ्या टप्प्याची चर्चा होणार आहे. या तिसऱ्या टप्प्याच्या चर्चेत तरी युद्धावर तोडगा निघणार का हे आता पाहावं लागेल. त्यामुळे युद्धाचा हा 12वा दिवस आणि चर्चेची आणखीन एक फेरी जी आहे ती पार पडते. यापूर्वीच व्लादिमीर पुतीन यांनी त्यांना नेमकं काय हवंय याबद्दलचे सगळे मुद्दे सविस्तरपणे स्पष्ट केलेले आहेत. त्यामुळे आजच्या चर्चेमध्ये काही नवीन प्रस्ताव ठेवला जातोय का किंवा व्लादिमीर पुतीन यांनी ज्या अटी शर्ती किंवा जी मागणी केलेली आहे एका शहराच्या संदर्भातली त्या मागणीला युक्रेन मान्यता देतं का हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्यातच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावरती टाकलेली आहे. या पोस्टमधून त्यांनी तुम्ही मला कदाचित अखेरचं पाहत असल्याचं म्हटलंय आणि त्यांनी पोस्टमधून अमेरिकेला मदत करण्याची मागणी केली आहे.
शस्त्रांचा पुरवठा करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे. आणि आता इतरही घडामोडी. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झालाय. नवाब मलिक, ओबीसी आरक्षणासह अन्य काही मुद्दे यावेळी आजच्या दिवशी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर गाजण्याची शक्यता आहे. आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी मध्य प्रदेश सरकारनं आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन आज विधिमंडळात विधेयक मांडणार आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली होती. त्यामुळे आज सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये ओबीसी आरक्षण, नवाब मलिक यांचा मुद्दा आणि इतरही काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्याला घेऊन विरोधक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यातल्या त्यात जसं आपल्याला कळतंय की राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातलं विधेयक जे आहे ते आज सभागृहामध्ये मांडणार आहे. त्यामुळे या विधेयकात नेमकं काय समाविष्ट आहे? ओबीसी वर्गाचं जे राजकीय आरक्षण धोक्यात आलेलं आहे किंवा संपुष्टात आलं जे म्हटलं जातं आहे त्याला आधार देण्याच्या दृष्टिकोनातून काही तरतुदी केल्या जात आहेत का? कारण हा मुद्दा आता न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्ग आयोगाकडनं जो अहवाल जो सादर करण्यात आला होता त्या अहवालाच्या संदर्भात सूचना देत असताना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की यामध्ये इम्पिरिकल डेटाचा समावेश असला पाहिजे. तिहेरी चाचणीच्या संदर्भातले मुद्दे स्पष्ट केलेले पाहिजे. असं असताना आज जे विधेयक समोर मांडलं जात आहे त्या विधेयकात नेमकं काय आहे याबद्दल सगळ्यांच्याच मनात उत्सुकता आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न आहे. गेल्या काही कालावधीतल्या आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर बघितल्या तर त्या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय पार पडल्या आणि आता या पुढच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये म्हणजे त्याचं राजकीय आरक्षण हे मिळालंच पाहिजे असा निर्धार जो आहे तो एकमुखाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. आज सभागृहात नेमकं काय घडतंय याच विषयी आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्यासोबत आहेत आणि आमचे प्रतिनिधी विशाल पाटील देखील आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आपण जातोय तुषारकडे. तुषारशी आपण बोलणार आहोत. तुषार, असं कळतंय की आज वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन सभागृहामध्ये मोठी चर्चा होईल पण त्यातल्या त्यात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार ओबीसी आरक्षण म्हणजे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबद्दलचं विधेयक जे ते मांडू शकतात. नेमकं याचं काय स्वरूप आहे? विशाल, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. गुरुवारी जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुनावणी झाली होती तेव्हा सुप्रीम कोर्टाने ओबीसीचा जो मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे तो फेटाळून लावला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या या ठिकाणी अडचणीमध्ये भर पडली होती. तात्काळ राज्य सरकारने या ठिकाणी शुक्रवारी या संदर्भातली कॅबिनेट बैठक घेऊन ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही या संदर्भातला निर्णय घेतला. राज्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे असं या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे विरोधक आता ओबीसी राजकीय आरक्षण आणि नवाब मलिक या दोन मुद्द्यांवरती आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळणार आहे. त्यासाठीच शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेमध्ये माहिती देत असताना सोमवारी दोन्ही सभागृहांमध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाविषयी बिल आणलं जाणार आहे. या विधेयकामध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेश सरकारने जे विधेयक आणलं होतं आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका थांबवण्यात आल्या होत्या त्याच प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 10 महत्त्वपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका येताना पाहायला मिळतात आणि या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा हा खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे ह्या निवडणुका या ठिकाणी होऊ नये अशी मागणी आपल्याला विरोधकांनी करताना पाहायला मिळते. त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार आज नेमकं काय विधेयक आणते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की या विधेयकामध्ये ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भामध्ये निवडणुकीसंदर्भातल्या काही तरतुदी आहेत आणि त्या तरतुदींचा महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग कशा प्रकारे या ठिकाणी वापर करू शकतो. कारण की निवडणूक आयोग आपल्याला वेळेवरतीच निवडणुका घेताना पाहायला मिळणार आहे. मात्र निवडणूक आयोगाला ह्या तरतुदींचा कशा प्रकारे राज्य सरकार पटवून देताना पाहायला मिळते. कारण की विशाल, मध्य प्रदेश सरकारने जे विधेयक आणलं होतं त्या विधेयकामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या
थांबवाव्या लागल्या होत्या. मात्र राज्यामध्ये या निवडणुका आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत. अशा वेळी या ठिकाणी राज्य सरकार दोन्ही सभागृहांमध्ये नेमकं काय विधेयक आणते आणि हे विधेयक आणत असताना या ठिकाणी विरोधक त्यांना कशा प्रकारे सहकार्य करतात, कारण की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासूनच सांगितलेलं आहे, जेव्हा सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला अहवाल फेटाळला होता की ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाही. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेता कामा नये. कितीही कालावधी लागला तरी चालेल, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या मुंबई महानगरपालिकांसहित इतर महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी आता प्रशासक बसवण्यात आलेले आहेत आणि प्रशासकांच्या मार्फत आपल्याला या पालिकेचं कामकाज होताना पाहायला मिळतं. त्यामुळे हे प्रशासक आणखी किती काळ बसवणार आहेत या संदर्भातला प्रश्न निमित्ताने पोहोचतो होतो. मात्र विरोधी पक्ष आपल्याला आक्रमक आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या मुद्द्यांवरती ठाम आहे की ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका होता कामा नये. ओबीसीना त्यांचं राजकीय आरक्षण मिळू द्या आणि त्यानंतर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका घेऊया. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार जे विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांमध्ये ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातलं जे विधेयक मांडणार आहेत त्या विधेयकाला नेमकं या ठिकाणी विरोधी पक्ष कसं सहकार्य करतात आणि या विधेयकामध्ये नेमकं निवडणुकांसंदर्भामध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल. तुषार, आपल्याबरोबर आपले सहकारी विशाल देखील आहेत. विशालकडे आपण जाऊयात. विशाल, जर आपण बघितलं तर 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहे ज्याला घेऊन खरं तर सभागृहात आज पुन्हा एकदा विरोधक काही वेगवेगळे प्रश्न उपस्थित करू शकतात. पण त्यातल्या त्यात जसं आता आपल्याला तुषारने सांगितलं की ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातलं विधेयक जे ते मांडलं जाऊ शकतं दोन्ही सभागृहांमध्ये, तर इतर असे कोणते मुद्दे आहेत ज्याकडे आज सगळ्यांचं लक्ष वेधलं जाईल? नक्कीच विशाल, ज्या पद्धतीनं तुषारनं सांगितलं की आज राज्याच्या विधिमंडळामध्ये जो मुद्दा आहे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत, ह्याच्या बाबतीत एक विधेयक जे आहे ते मांडलं जाईल. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जो सातत्यानं गेले काही दिवस राज्यामध्ये गाजतोय तो म्हणजे नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार का, या बाबतीत एक प्रश्न जो आहे तो विरोधी पक्षांकडनं केला जातोय आणि त्याच्या बाबतीतच आक्रमक जो आहे विरोधी पक्ष आपल्या राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून पुन्हा एकदा आज विधिमंडळात गदारोळ होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते, कारण का भाजपनं सातत्यानं पहिल्या दिवसापासून ही मागणी केलेली आहे. जवळपास आता नवाब मलिकांना ईडीनं 12 दिवस कस्टडीमध्ये घेतलेला आहे आणि 12 दिवस उलटल्यानंतरही नवाब मलिक यांचा राजीनामा जो आहे हा अद्याप घेण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं भाजपनं त्यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत ती त्यानंतर ईडीनं केलेली कारवाई या बाबतीत भाजप सातत्यानं एक मागणी करते की नवाब मलिक यांच्यावरती त्यांचा राजीनामा जो आहे तो घेण्यात यावा. आपल्याला माहिती आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा ज्यावेळेला पहिला दिवस होता त्यावेळेलाच भाजप या मुद्द्याला धरून आक्रमक झालेली होती आणि सह्यांची मोहीम जी आहे ती भाजपकडनं घेण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आज या आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि याच मुद्द्याला धरून विरोधक अत्यंत आक्रमक होऊ शकतात किंवा या बाबतीत प्रश्नचिन्ह जे आहेत हे विधानभवनामध्ये उपस्थित केले जाऊ शकतात. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं आरक्षणाचा मुद्दा आहे ओबीसी आरक्षणाचा, त्याच्या बाबतीतही आज राज्यभरात आंदोलने जी आहेत ती केली जात आहेत. त्यामुळे आज ओबीसी समाजाला राज्य सरकारकडनं काही दिलासा मिळतो का, कारण का ज्या पद्धतीनं हे विधेयक मांडण्यात येणार आहे त्या विधेयकामध्ये ओबीसी समाजाचा विचार केला जातो का, कारण का ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण आहे ते संपुष्टात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यालाच धरून ओबीसी नेते जे आहेत हे आक्रमक झाले होते. आज ठिकठिकाणी आंदोलनसुद्धा आहेत. याचाच परिणाम ह्या सर्व गोष्टींवरती होतो का हे पाहावं लागणार आहे. आणि ज्या पद्धतीनं राज्य सरकार ओबीसी आरक्षणाचं जे विधेयक मांडणार आहे या विधेयकाला धरून ओबीसी समाजाला काही मिळतं का, कारण का निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आलेल्या आहेत. अनेक महानगरपालिकांची आज मुंबई महानगरपालिकेची जी आहे ती 7 मार्च आहे ही कार्यकाळ संपतोय आणि त्यानंतर प्रशासक जो आहे तो नेमला जाईल. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष आहे की नेमकं या बाबतीत काय भूमिका जी आहे ती राज्य सरकारकडनं घेतली जाते आणि ज्या आरक्षणामुळे ह्या अनेक निवडणुका ज्या आहेत ह्या लांबलेल्या आहेत याच्यातून कुठेतरी आता या निवडणुका होतील का याकडे सुद्धा आता एक सगळ्यांचं लक्ष आहे. विशाल, पुन्हा एकदा आपण तुषारकडे जाऊयात. तुषार, थोडंसं आपण आपल्या प्रेक्षकांना समजून सांगूयात, कारण जेव्हा हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा अहवाल मांडला गेला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन, तेव्हा सुप्रीम कोर्टाने राज्य मागासवर्ग आयोगाचा हा अहवाल फेटाळला, ज्या बाबतीत त्यांनी इम्पेरिकल डेटा त्याचबरोबर तिहेरी चाचणीचे मुद्दे असे अनेक मुद्दे जे आहेत ते मांडले, त्याबद्दलच्या सूचना देऊ केल्या. जेव्हा हा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे तेव्हा राज्यामध्ये सभागृहात याबद्दलचं विधेयक मांडल्यानंतर कारण अल्टिमेटली यातनं आरक्षण मिळणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते शक्य होऊ शकतं का?
विशाल, आपण जर पाहिलं असेल तर ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भातली लढाई ही सध्या आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. मात्र ओबीसी राजकीय आरक्षणाला राज्यामध्ये धक्का लागू नये यासाठी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्याला विधेयक हे मांडलं जाऊ शकतं आणि या विधेयकाद्वारे ह्या ज्या निवडणुका आता सुरू आहेत, मुंबई महानगरपालिकांसहित संपूर्ण राज्यातल्या महानगरपालिका असेल, पंचायत निवडणुका असेल, ह्या निवडणुका आपल्याला पुढे ढकलता येऊ शकतात. या संदर्भातले अधिकार राज्य सरकारकडे आहेत. मात्र निवडणूक आयोग या निवडणुका आपल्याला वेळेवरती घेताना पाहायला मिळू शकतं. मात्र निवडणूक आयोगाला मध्य प्रदेश सरकारचा अहवाल देऊन या ठिकाणी ह्या निवडणुका आपल्याला या ठिकाणी पुढे ढकलता येऊ शकतात. कारण की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय देखील तुम्ही या निवडणुका घेऊ शकता. मात्र विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासून आक्रमक आहे की जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. त्यामुळे विरोधकांचा एकीकडे जो वाढता दबाव आहे त्या वाढत्या दबावामुळे या ठिकाणी सरकारने 2 वेळा कॅबिनेट बैठका घेतल्या आणि या दोन्ही वेळा कॅबिनेट बैठकांमध्ये सर्वात महत्त्वाने अग्रगण्य मुद्दा तो ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भातला. आणि या बैठकांमध्ये सर्व मंत्र्यांनी सांगितलं की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही सरकारने भूमिका घ्यावी. आणि त्यामुळे सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये एकमताने ठराव मंजूर केला की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यामध्ये निवडणूक होणार नाही. कारण की आपण मागच्या वेळी जर पाहिलं असेल तर राज्यामध्ये नगरपंचायतीच्या जवळपास या ठिकाणी शेकडो ठिकाणी निवडणुका झाल्या, मात्र ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे ओबीसी घटक या ठिकाणी वंचित राहील ही भावना या ठिकाणी सरकारच्या विरोधात तयार होते. त्यामुळे विरोधक आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतात. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार या ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भातलं जे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मांडणार आहेत, या दोन्ही विधेयकांमध्ये सर्वात महत्त्वाचा जो पहिला मुद्दा असणार आहे की या ठिकाणी निवडणुका या पुढे ढकलल्या जातात का ते पाहावं लागणार आहे. आणि या निवडणुका जर पुढे ढकलायच्या असतील तर राज्य सरकार या ठिकाणी निवडणूक आयोगाला कशा प्रकारे हे विधेयक तयार करून या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यासाठी टेक्निकल बाबी तयार करू शकतात. कारण की मध्य प्रदेश सरकारचा जो अहवाल दिला जो दाखला दिला जातो हे मध्य प्रदेश सरकारने या संदर्भामध्ये या ठिकाणी विधानसभेमध्ये या संदर्भातली अमेंडमेंट करून या ठिकाणी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून या ठिकाणी एक विधेयक ते आरक्षण सुरक्षित ठेवलं ते आपल्याकडे घडू शकतं का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. तुषार, तुम्हा दोघांचे धन्यवाद. त्याच्यामुळे प्रेक्षकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो ठरणार आहे तो आहे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा. कारण राज्यभरात याविषयी आज काही आंदोलनं देखील केली जात आहेत आणि शिवाय राज्याचे अर्थमंत्री अजित पवार या संदर्भातलं ओबीसी राजकीय आरक्षण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने विधेयक मांडतात. आणि त्यातच बघा एक महत्त्वाची घडामोड अशी की नवाब मलिकांची ईडी कोठडी आज संपते आणि त्यामुळे आज त्यांच्या जामीन अर्जावर PMLA कोर्टात सुनावणी होईल. या सुनावणीनंतर मलिकांना जामीन मिळणार की ईडी कोठडीत वाढ होणार हे कळणार आहे. कुर्ल्यातील जमीन व्यवहार प्रकरणात नवाब मलिकांना अटक करण्यात आली आहे. आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे मुंबईचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याबरोबर आहेत. विशाल, नवाब मलिकांची आज ईडी कोठडी संपते, अशा वेळी आता पुढली प्रक्रिया काय असेल? त्यांना दिलासा मिळू शकतो की आता ईडी या संदर्भात न्यायालयासमोर काय आणखीन मुद्दे स्पष्ट करते किंवा मांडते, यावरती पुढे त्यांना कोठडी वाढवण्यात यावी किंवा नाही याबद्दलचा निर्णय होऊ शकणार आहे का? नक्कीच विशाल, कारण का राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं जवळपास 12 दिवस झाले ते ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत. जो जमीन व्यवहार प्रकरण झालेलं आहे, गोवावाला कंपाऊंडच्या बाबतीत जो जमीन व्यवहार झालेला आहे त्या बाबतीत मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप जे आहेत हे नवाब मलिकांवरती होते आणि त्यानंतर ईडीनं त्यांच्यावरती छापेमारी केली आणि ईडीनं चौकशी दरम्यान नवाब मलिक यांना ताब्यात घेतलं होतं. खरं तर ज्या पद्धतीने ईडीकडनं सातत्यानं न्यायालयात जो युक्तिवाद करण्यात येतोय, वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे जे आहेत हे न्यायालयात दिले जात आहेत. तर आता नवाब मलिकांकडनं सुद्धा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे की त्यांना जी अटक करण्यात आलेली आहे ही अटक बेकायदेशीर आहे आणि त्या बाबतीत आज सुनावणी जी आहे ती सुद्धा सुनावणी आज होणार आहे. खरं तर नवाब मलिक यांची कस्टडी जी आहे ती आज ईडी कोठडी जी आहे ही संपणार आहे. त्यांना सुरुवातीला जे रुग्णालयात घेऊन जाण्यात येईल, त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येईल. खरं तर न्यायालयात आता पाहावं लागेल, कारण का मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की नवाब मलिक यांच्या बाबतीत ज्या पद्धतीनं 55 लाखांचा व्यवहार झाल्याचा जो आरोप होता त्याच्या बाबतीत ईडीकडनं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं की टायपिंग मिस्टेक झाली होती आणि तो व्यवहार जो आहे हा 5 लाखाचा व्यवहार होता.
त्यामुळे ह्या मुद्द्याला धरून सुद्धा नवाब मलिक यांचे वकील जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि याच सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवरती आज नेमकं कशा प्रकारे नवाब मलिक यांचे वकील युक्तिवाद करतात न्यायालयात हे पाहावं लागणार आहे। आणि जवळपास 12 दिवस नवाब मलिक जे आहे ते ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत, त्यामुळे ह्या 12 दिवसांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी नेमकी काय चौकशी केलेली आहे, या चौकशीत नेमके कोणते आणि खुलासे झालेले आहेत याची सुद्धा माहिती जी आहे ही न्यायालयासमोर सादर केली जाईल। खरं तर या सगळ्या गोष्टी पाहता आज कशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी मग ईडीचे वकील असतील किंवा नवाब मलिक यांचे वकील कशा पद्धतीनं युक्तिवाद करतात आणि त्यानंतर नवाब मलिक यांना आज तरी दिलासा मिळतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण का ज्या पद्धतीनं नवाब मलिक यांना अटक झालेली आहे त्यावरती राष्ट्रवादी जी आहे ही अत्यंत आक्रमक झालेली आहे। त्यातच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। त्यामुळे आज नवाब मलिक यांना दिलासा मिळतो की नवाब मलिक यांच्या अडचणीत अधिक वाढ होते हे पाहावं लागणार आहे। विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल। राज्याचे मंत्री नवाब मलिक यांची ईडी कोठडी आज संपणार आहे आणि आता पुढली सुनावणी जी आहे ती PMLA कोर्टात होते, त्यामुळे आज PMLA कोर्टामध्ये नवाब मलिक यांचे वकील आणि त्याचबरोबर ईडीच्या वतीने असणारे वकील काय युक्तिवाद करतायत यावर आता त्यांना पुढे कोठडी देण्यात येते पुन्हा एकदा की नेमकं काय घडतंय हे ठरू शकेल। पुढे बोलूयात, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे। आदेश बंगल्याच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे। राणेंना नोटीसला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी देण्यात आला आणि कालच नारायण राणे आणि नितेश राणे यांना 9 तास चौकशीसाठी आपण जर पाहिलं तर परवाच्या दिवशी मालवणी ठाण्यामध्ये बसून ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आजची नोटीस, त्यामुळे पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पेटवण्याची शक्यता आहे। कशावरनं ही नोटीस बजावण्यात आली, नेमके या बंगल्याबद्दलचे मुद्दे काय आहेत बघा। या ठिकाणी काही बदल करण्यात आले आहेत। पहिल्या मजल्यावरील उद्यानासाठीच्या जागेत रूम तयार करण्यात आली, त्याचबरोबर दुसऱ्या मजल्यावरील उद्यानासाठीच्या जागेत एक रूम आहे, तिसऱ्या मजल्यावरील उद्यानाच्या जागेत रूम आहे, चौथ्या मजल्यावरील टेरेस उद्यानासाठीच्या जागेत देखील एक रूम आहे, 5व्या मजल्यावरील टेरेस उद्यानासाठीच्या जागेत देखील रूम तयार करण्यात आली आहे आणि 6व्या मजल्याच्या बाबतीत देखील तेच घडलेलं आहे। 8व्या मजल्यावरील पॉकेट टेरेसमध्ये एक रूम तयार करण्यात आली, तर टेरेस फ्लोअरचा रूम म्हणून वापर करण्यात येतोय। तर बेसमेंटमधील पार्किंग सर्व्हिस भागाचा राहण्यासाठी वापर करण्यात येतोय। ॲज पर द प्लॅन, जो प्लॅन खरं तर मंजूर करण्यात आलेला होता त्याप्रमाणे या इमारतीमधील बांधकाम नसल्याचे मुद्दे जे ते समोर येताना दिसत आहेत। पुढे बघूयात, नरेंद्र मोदी यांच्या कालच्या पुणे दौऱ्यावरूनही आता राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलंय। सकाळी फेट्यापासून सुरू झालेलं राजकारण संध्याकाळपर्यंत कोणत्या स्तरावर पोहोचलं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा राजकारणानं रंगल्याचं पाहायला मिळालं। मेट्रो उद्घाटनाच्या मंचावरून सुरू झालेलं राजकारण थेट मोदी दिल्लीला जाईपर्यंत आणि फडणवीसांच्या गाडीच्या दिशेने चप्पल भिरकावण्यापर्यंत वाढतच गेलं। मोदी यांच्या दौऱ्याच्या राजकारणाची सुरुवात मोदी पुण्यात पोहोचण्यापूर्वीच झाली, कारण मोदींना घातल्या जाणाऱ्या फेट्यात राजमुद्रा लावायला काँग्रेसनं विरोध केला। त्यानंतर फेट्यातली राजमुद्रा काढण्यात आली। पुणे मेट्रोच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी भर सभेत पंतप्रधानांच्या समोर थेट राज्यपालांचे कान टोचले। अलीकडे महत्त्वाच्या पदांवर सन्माननीय व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत, ती वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला पटणारी नाहीत, ती मान्य देखील नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी संकल्पनेतलं रयतेचं राज्य स्वराज स्थापन केलं। महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सत्यशोधक विचारांचा प्रसार केला।
या महामानवांच्या उत्तुंग कार्याला विचारांचा वारसा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पुढे घेऊन जायचा आहे आणि मनात कुणाच्याही बद्दल आकस असूया न ठेवता विकास कामात राजकारण न करता हा वारसा या महामानवांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत। दुसरीकडे पुणे मेट्रोसह पुण्यातील अर्धवट कामांचं उद्घाटन केल्याचा आरोप करत काँग्रेससह राष्ट्रवादीनं सुद्धा भाजपवर घणाघात केला। नागपूर मेट्रोची मंजुरी जी केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याकडून मिळते ती मी असताना 12 आणि 13 मध्ये मिळाली। मग राज्य सरकारची परवानगी नंतर केंद्राची परवानगी 2 दिवस झाली आणि त्या अनुषंगाने पुणे आणि नागपूर एका दिवशी मंजुरी कमलनाथ त्यांच्याकडून मिळवलेली घेतलेली आहे। पुढं मग काम सुरू झालं, त्यामध्ये सुद्धा पुण्याची मंजुरी नागपूरपेक्षा आधी होती, पण आता तिथले मंत्री आल्यामुळे त्यांनी माझं फार मोठं वजन आहे दाखवण्याकरता नागपूर आधी पूर्ण कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतरच एवढ्या मोठ्या व्यक्तींनी त्याचं उद्घाटन करावं अशी भूमिका आमच्यातल्या पण काही नेत्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे अर्धवट हा प्रोजेक्ट असला तरी कदाचित पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तिथल्या तिथं महानगरपालिकेंनी त्यांच्या नेत्याला म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना या ठिकाणी बोलून या अर्धवट प्रोजेक्टमध्ये त्या ठिकाणी प्रवास करायला लावला असेल, पण ती राजकीय भूमिका झाली। सत्ताधाऱ्यांचे भाजपवर हल्ले सुरू असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या विकास कामांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक संघटना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। एका ठिकाणी आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला। याच दरम्यान गर्दीतून देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या दिशेने एक चप्पल भिरकावण्यात आल्याचा प्रकारही समोर आला। असं स्वतः काही करायचं नाही, त्यांच्या कार्यकाळात ते काहीच करू शकले नाहीत आणि आमच्या नगरसेवकांनी, महापौरांनी, पदाधिकाऱ्यांनी एवढं चांगलं काम करून दाखवलं, त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असूया आहे। त्यांचे नेते महाराष्ट्रामध्ये कसे फिरतात ते आम्ही पाहू आणि मग जागोजागी त्यांना चपलाचा हार घालण्याचा कार्यक्रमच आम्ही हातात घेऊ मग आणि मग चपल मोजण्याचं काम त्यांनी करावं। आमच्या नेत्यांना अशा पद्धतीने अगर ते तिकडे अगर काम करत असतील किंवा स्वागत करत असतील किंवा त्यांचे असे विषय करत असतील तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काय गप्प बसणार नाही आणि फक्त तुमची हिंमत असेल ना, पोलिसांना जरा 24 तासावर सुट्टीवर पाठवा, मग चप्पल कुठे कुठे घालायला लावतो मग बघा। एकंदरीतच आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांच्या विरोधात अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार असं दिसतंय। दोन्ही पक्षातील हाच संघर्ष पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान सुद्धा पाहायला मिळाला। पुण्याहून वैभव सोनवणे आणि पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पाहूयात पॅलेस्टाईनमधील भारतीय राजदूत मुकुल आर्य यांचा मृत्यू झालाय। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। रामल्ला इथल्या भारतीय दूतावासात त्यांचा मृतदेह आढळला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आर्य यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलंय। मुकुल आर्य यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याबाबत अधिक माहिती समोर आली नाहीये। त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मुकुल आर्य यांच्याबद्दल जी माहिती देऊ केलेली आहे ती प्राथमिक एवढीच आहे की त्यांचा मृतदेह जो आहे तो रामल्ला इथल्या भारतीय दूतावासात आढळून आला। नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे काही कळू शकलेलं नाहीये। अर्थात त्या सगळ्या गोष्टी आता सगळ्या आरोग्याबद्दलच्या चाचणीनंतर समोर येऊ शकतील। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, अत्यंत तरुण व्यक्तिमत्व मुकुल आर्य आणि जे खरं तर भारतीय दूतावासात तिथे होते, नेमकं काही कळू शकलंय का की कशामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकला आणि आता प्राथमिक माहिती काय येते? मुकुल आर्यचं निधन कशामुळे झालं या संदर्भात
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने कुठल्या प्रकारची माहिती दिली नाही, पण केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या संदर्भात एक ट्विट करून त्यांनी माहिती दिली आणि त्यांनी स्पष्ट केलं की एक मुकुल आर्य हे परराष्ट्र मंत्रालयातले ज्येष्ठ अधिकारी होते आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आपलं काम केलं फिलिपाईन्समध्ये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर यापूर्वी त्यांनी ज्या ज्या देशात काम केलं त्या देशात एक अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलेलं आहे आणि यातून भारत आणि त्या देशाचे संबंध दृढ झालेले आहेत. या मृत्यूच्या मागे काय कारण आहे या संदर्भात स्पष्टपणे बोलणं शक्य नाही आहे असंही एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्यांचा मृतदेह जो आहे त्यांच्या जे त्यांचं घर रामन्नामधलं घर आहे, निवासस्थान आहे, त्या रामन्नामधल्या निवासस्थानामध्ये मिळालेलं आहे. या संदर्भात आता सध्या चौकशी सुरू आहे. लवकरच अहवाल निश्चितपणे पुढे येईल आणि त्यानंतर स्पष्ट होईल की हा मृत्यू कशामुळे झाला. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. तर मुकुल आर्य यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दलची माहिती घेतली जाते, पण तुर्तास तरी त्यांच्या निधनाबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दुःख व्यक्त केलं. पुढे पाहूयात. राज्यात बातमी अशी की सिंधुदुर्गमध्ये धक्कादायक घटना घडली असून एका चित्रपटगृहात महिलेला साप चावल्याची घटना घडली आहे. चित्रपट पाहायला गेले असताना ही घटना घडलेली आहे. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती स्थिर असून या चित्रपटगृहात साप कुठून आला असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत आहेत. विशाल, काय माहिती याबद्दल? विशाल, निश्चितपणे आपण जर बघितलं तर कणकवली शहरात अगदी शहरामध्येच हे चित्रपटगृह होतं आणि या चित्रपटगृहामध्ये काल रात्री 9च्या सुमारास पावनखिंड हा चित्रपट जो आहे, मराठी चित्रपट हा पाहण्यासाठी प्रेक्षक जमले होते आणि याच दरम्यान या चित्रपटगृहाच्या एका खुर्चीच्या मागे एक साप जागा धरून बसलेला होता आणि त्या ठिकाणी असतानाच काही हालचाली वाढल्या असतील किंवा प्रेक्षक त्या ठिकाणी असतील. या दरम्यान एक महिला जी आहे ही आपल्या परिवारासोबत पिक्चर पाहण्यासाठी आली होती. चित्रपट पाहत असतानाच त्याच दरम्यान सापाने त्या महिलेला दंश केला आणि अचानक एकच खळबळ उडाल्यामुळे संपूर्ण चित्रपट जो आहे तो चित्रपट थांबविण्यात आला आणि प्रेक्षकांना बाहेर जाऊ दिलं आणि महिलेला जे आहे हे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे चित्रपटगृहात एका महिलेला साप चावल्याचं आपण बघतोय. भरशोमध्ये ही सगळी घटना घडल्यामुळे शो थांबवून तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावं लागलं. पुढे पाहूयात. गुजरातमधील खासगी बसला आग लागल्याची घटना घडली असून आगीत बस जळून खाक झाली आहे. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून या बसला लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 25 प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. अहमदाबादवरून बडोदराकडे ही बस जात होती आणि द बर्निंग बसचा हा थरार जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळाला. बरं, ही आग नेमकी कशी लागली हे तर काही कळू शकलेलं नाहीये, पण ही लक्झरी बस आहे हे या दृश्यांमध्ये आपल्याला दिसून येत आहे. पण कशा प्रकारे या बसने पेट घेतलाय बघा. काही क्षणांमध्ये म्हणजे बसच्या पुढल्या भागापासून या आग लागल्याची सुरुवात झाली आणि थेट ही आग जी आहे ती हळूहळू पाठीमागे पसरली. सुदैवाने यातल्या 25 प्रवाशांना त्वरित बाहेर काढण्यात आलं. ही समयसूचकता दाखवण्यात आली, अन्यथा मोठा अनर्थ घडू शकला असता. एकही प्रवासी ही या बसमध्ये राहिला असता तर मोठी घटना घडली असती, पण तसं झालेलं नाही आहे सुदैवाने. आणि ही बस विझवण्यासाठी त्वरित अग्निशमन दलाचा ताफा जो आहे तो तिथे दाखल झाला. पाण्याचा जोरदार मारा करत या बसला लागलेली आग जी ती विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तोपर्यंत उशीर झाला होता असं पण म्हणूयात. ही बस अक्षरशः सगळीच जळून खाक झाली होती. आणि आता बातमी आहे नेटवर्क 18ला मिळालेल्या पुरस्कारांची. इंडियन टेलिव्हिजन अकादमीकडून नेटवर्क 18ला 2 मोठे पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट माहितीपट बेस्ट टॉक शोला पुरस्कार मिळाला असून मोदी द अनटोल्ड स्टोरीला सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून पुरस्कार मिळाला. तर बायजूस यंग जिनियसला बेस्ट टॉक शो म्हणून न्यूज या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.